ती अचीव करत होतो की 0 to 10 तेच आपल्याला जर प्रिंट करायचे तर आपण काय यूज केलंय, फॉर लूप. आणि सिंटॅक्स बघा, तर सिंटॅक्स याच्यामध्ये कसा असतो की त्याच्यामध्ये 3 पॅरामीटर्स असतात. पहिला असतो इनिशियलायझेशन. फॉर लूप मध्ये पहिला जो पॅरामीटर तो ऑलवेज इनिशियलायझेशन असतो, म्हणजे सुरुवात कुठून. मी सुरुवातीला सांगितलं होतं की फॉर लूप मध्ये तुम्हाला सुरुवात पण माहित पाहिजे आणि एंड पण माहित पाहिजे. ओके, समजलंय. त्याच्यामुळे ही झाली सुरुवात, इनिशियलायझेशन. त्याच्यानंतर फॉर लूपचा जो सेकंड पॅरामीटर, याला आपण काय म्हणतो की कंडिशन. तुम्हाला कुठपर्यंत जायचंय त्याला आपण म्हणतो कंडिशन. ओके, 10 पर्यंत जायचं हे आपलं ठरलं होतं. तर मी काय केलं, कंडिशन टाकली. त्याच्यानंतर मी काय सांगितलं की मला दरवेळेस एकने प्लस प्लस करायचे. ओके, इन्क्रीमेंट. ओके, इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट हे आपण इथं लिहू शकतो. ओके, आणि त्याच्यानंतर मग हा फॉर लूप परत परत फिरतोय. ओके, फॉर लूप कंटिन्युएशन, रिपिटेशन, ज्याच्याची म्हणजे आयडेंटिटी आहे. फॉर हा काय लूप आहे, लुपिंग मध्ये चाललाय, परत 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 परत. जी गोष्ट आपल्याला परत परत पाहिजे, रिपिटेटिव्ह पाहिजे, तर ते आपण लूप मध्ये यूज करतो.